नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅल्क्युलेटरवर लॉगॅरिथमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते चेक करणार आहे. MSBTच्या एक्झामसाठी कॅल्क्युलेटर कसा वापरावा हे आज आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा कॅल्क्युलेटरवर आपल्यासाठी लॉगचे काही ऑप्शन्स आहेत ते आपण चेक करणार आहेत. कॅल्क्युलेटर ऍक्च्युली लॉगचे 3 बटन आहेत. पहिला जो आहे तो लॉग. कॅल्क्युलेटर ऑन करा आणि इथं ऑनच्या खालीच बटन आहे लॉग. लॉग बटन दाबतो तेव्हा तुमच्याकडं कॅल्क्युलेटरवर ऑप्शन येऊन जातील. म्हणजे तुम्ही जेव्हा लॉग दाबता तेव्हा लॉग दाबल्यानंतर असे 3 ऑप्शन येतील. इथं ज्याचा लॉग घ्यायचा ते फंक्शन घ्यायचं इथं, आणि इथं बेस काय ते आपण मनाने टाकू शकतो. दुसरा जो ऑप्शन आहे ते डायरेक्टली लॉग आहे, ते LN च्या साईडचा लॉग. याचा अर्थ असतो याचा बेस कंपल्सरी काय 10 आहे. आपण ज्या फंक्शनचा लॉग घ्यायचा तो लॉग घेऊ शकतो. थर्ड जे लॉग आहे ते LN म्हणजे LN असा ऑप्शन आहे, बट ऍक्च्युली हा नॅचरल लॉग आहे ज्याचा की बेस हा E असतो. आणि ज्या फंक्शनचा लॉग घ्यायचं ते फंक्शनचा पण लॉग घेऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला भलेही लॉगच्या प्रॉपर्टीज माहित असो की नसो, आपण विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर लॉगचे प्रॉब्लेम करू शकतो. जसं की एक्झाम्पल बघू. जर समजा एखादा असेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, आणि पहिला प्रॉब्लेम दिला असेल लॉग ऑफ एक्स विथ बेस 5 विथ बेस 3 इज इक्वल टू 5. आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. आता ऑप्शन ए जर समजा ऑप्शन ए समथिंग इथे लिहितो मी 81 असेल, 729 असेल किंवा 243 असेल किंवा 27 असेल. समजा ह्या 4 ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते आपल्याला चूज करायचं विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर. तुम्ही जर 2-3 प्रॉब्लेम जर व्यवस्थित लक्ष दिला तर तुम्हाला कळून जाईल की हे प्रॉब्लेम. आता तुम्हाला समजा प्रॉपर्टीज काय माहित नाहीये, काहीच माहित नाहीये, तुम्हाला कॅल्क्युलेशन चेक करायचंय. मग काय करा, कॅल्क्युलेटरवर जो बटन आहे LOG हा डब्बा जो असतो तो वाला, ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ह्याचा बेस लिहा 3 आणि एक व्हॅल्यू चेक करा. पहिल्यांदा 81 टाकून बघा, 81 चेक करा. त्याचं जे सोल्युशन आहे ते किती येईल 4 येईल. आता मला सांगा लेफ्ट हँड साइडचं सोल्युशन किती येईल 4 आणि राईट साइडला आन्सर किती आहे 5. म्हणजे हे आन्सर करेक्ट आहे का? नाही, हा आन्सर करेक्ट नाही आहे. म्हणजे हे ऑप्शन आपल्याला करेक्ट नाही. सेकंड, आता सेम प्रोसेसनी काय करा, मध्ये जा, डिलीट करा मधला डेटा आणि इथं लॉग ऑफ बेस 3 आणि हे 729 पुटअप करा, 729 पुटअप करा आणि इक्वल टू करा. ऑप्शन काय येईल 6. आपल्या लेफ्ट हँड साइडचं सोल्युशन किती येईल 6. आता मला सांगा ते आहे करेक्ट आहे का? नाही. मग चेक करा लास्टली 243. मग 243 पुटअप करा, 243 पुटअप करा, इक्वल टू करा 5. म्हणजे ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, कारण लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू ही राईट हँड साइड बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. सेम वेनी आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स डिफरंट वेनी कॅल्क्युलेट करू शकतो. हा जरा फर्स्ट एक्झाम्पल, फोर्थ चेक करायची गरज नाही. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आहे समजा, आणि इथं एक प्रॉब्लेम दिलेला आहे की लॉग ऑफ x - 1 विथ बेस 3 इज इक्वल टू 2. आता ऑप्शन ए जे आहे, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी दिलेले असतील तुम्हाला. आता ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी दिलेले असताना समजा एक मी ऑप्शन लिहितो लिहिण्यासाठी म्हणून. समजा इथं पहिला ऑप्शन आहे समथिंग 19, दुसरा आहे 28, तिसरा आहे समथिंग 82 आणि लास्टली 10. आता ह्या 4 पैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे कसं चेक करायचा? मग आता राईट साइडचं तर सोल्युशन आपल्याला माहिती आहे 2 आहे. मग आपण कॅल्क्युलेटरवर म्हणतो मी LOG हा जो बटन आहे LOG, ज्याचा की बेस आपण टाकू शकतो, ऑनच्या एक्झॅक्टली खालचा बटन आहे ते ऑपरेट करा. लॉग बेस लिहून टाका 3. आता इथं काय रे एक्स व्हॅल्यू पुटअप करा,
एकदा 19 पुटअप करा, एकदा 28 पुटअप करा, एकदा 82 पुटअप करा. तर मला सांगा ब्रॅकेटमध्ये काय रे x मायनस 1 आहे, तर इथं काय रे 19 मायनस 1 किती 18 टाका आणि इक्वल टू करा. इथं जे काही ज्याचा लॉग घ्यायचं ते x मायनस 1 करायचंय. x मायनस 1 करायचं म्हणजे 19 मायनस 1 किती रे 18 टाका इक्वल टू करा. उत्तर किती आलं 2.63. आपला आन्सर आहे का 2.63? नाहीये, म्हणजे हे ऑप्शन करेक्ट नाहीये. सेकंड चेक करा. सेकंड चेक करण्यासाठी किती रे x मायनस 1. x मायनस 1 म्हणजे किती रे x व्हॅल्यू एक तर 28 असायला पाहिजे. 28 मायनस 1 27 येऊन जाईल. 27 पुटअप करा इक्वल टू करा. आन्सर आलं 3. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे का? नाही. म्हणजे 2.63 पण करेक्ट नाहीये, 3 पण करेक्ट नाही. मग 82 पुटअप करा. 82 मायनस 1 किती रे 81. मग इथं व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर किती 81 पुटअप करा. आता मला सांग 81 जेव्हा पुटअप करता तुम्ही तेव्हा आन्सर किती आलं 4. म्हणजे हे आन्सर करेक्ट आहे का? नाही, कारण राईट हँडचा आन्सर 2 आहे, म्हणजे हे पण ऑप्शन करेक्ट नाही. लास्टली 10 पुटअप करून पाहिजे. 10 मायनस 1 किती येईल रे 9. म्हणजे 9 पुटअप करा. आन्सर येईल का चेक करा. आता ऑप्शन तर येणारच आहे. इथे बघा 2 म्हणजे 10 इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे काय रे आपला ऑप्शन कोणता करेक्ट असेल डी. म्हणजे एक्स व्हॅल्यू किती असला पाहिजे 10. ओके, थँक्यू फॉर मोर व्हिडिओज नेक्स्ट. Thank you.